नमस्कार. यज्ञ प्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचे सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यातील शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा, जिला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात, जी विशेष महत्त्वाची आहे. विशेष महत्त्वाची ती 2-3 गोष्टींकरता आहे. त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री महालक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून ज्या दिवशी झाला, समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघाली त्यापैकी श्री महालक्ष्मीचाही जन्म हा समुद्र मंथनातील आहे. तर तो जन्म हा या दिवशी झाला, म्हणून या दिवसाला, या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मशास्त्रामध्ये आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाने जी रासक्रीडा केली ती देखील या पौर्णिमेच्या रात्री केली होती. तर अशाही दृष्टीनं ह्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. तर या दिवशी कोजागिरी या नावाचा अर्थ काय, तर कोजागरती, महालक्ष्मीचं पूजन, महालक्ष्मीची उपासना करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस. खरं तर रात्र म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी असं म्हणतात धर्मशास्त्रानुसार, या दिवशी श्री महालक्ष्मी, श्री इंद्र हे पृथ्वी तलावर रात्री भ्रमण करतात आणि माता महालक्ष्मी विचारते कोजागरती, म्हणजे कोण बरे जागे आहे. तर कशासाठी जागे राहायचं आहे, तर श्री महालक्ष्मीच्या उपासनेसाठी जागे राहायचे आहे. या दिवशी रात्री, विशेष करून सायंकाळी, महालक्ष्मीची केलेली उपासना ही विशेष फलप्रद सांगितलेली आहे धर्मशास्त्रामध्ये. ज्यांना काही आर्थिक समस्या आहेत अशांनी तर महालक्ष्मीची विशेष उपासना या दिवशी करावीच. खरं तर या दिवशी श्री लक्ष्मी पूजन जे आहे ते पद्धतीने, उत्तम पद्धतीने, धर्मशास्त्रानुसार सांगितलेल्या पद्धतीनं करता येतं. ते जर करता आलं तर सगळ्यात उत्तम. परंतु सगळ्यांना जर ते नाही शक्य झालं तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपल्याला जी शक्य होईल त्या पद्धतीची सेवा, उपासना श्री महालक्ष्मी करता अखंड या रात्री काही वेळ तरी सायंकाळच्या सुमारास अवश्य करावी. रात्री देखील तुम्ही ही उपासना करू शकता. महालक्ष्मी मातेचा नामगजर करावा, जागरण करावं, कीर्तन, प्रवचन अशासारख्या सात्विक गोष्टी त्या दिवशी विशेष आयोजित कराव्यात किंवा जिथे आयोजित झाल्या असतील त्या श्रवण कराव्यात. आता तर यूट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमातून अशीही कीर्तनांची, प्रवचनांची पर्वणीच आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकते. कीर्तन प्रवचन म्हणजे काय, तर सात्विक विचार, थोडक्यात सत्संगतीमध्ये आपल्याला राहायचं आहे. श्री महालक्ष्मीची उपासना जी आपल्याकडनं शक्य आहे ती करायची आहे. या उपासनेमध्ये आपण काय काय करू शकतो, तर श्री महालक्ष्मीचा जप करू शकतो. तो जप असा आहे: श्री महालक्ष्मी देव्यै नमः, श्री महालक्ष्मी देव्यै नमः. वला य वर 2 मात्रा बरं का, देव्यै नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो. किंवा इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टक नावाचं परम प्रभावी असं स्तोत्र आहे, तर त्या स्तोत्राचं पठण आपण त्या दिवशी करू शकतो. किंवा आपली जी कुलदेवता आहे तिचाही इथे नामजप करणं अभिप्रेत आहे. बरं, आपल्या कुलदेवतेची उपासना करावीच, पण विशेषत्वाने महालक्ष्मीची उपासना करावी. त्याकरता हे जपजाप्य करता येईल. महालक्ष्मी स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण करता येईल. महालक्ष्मी अष्टक आत्ता सांगितल्याप्रमाणे इंद्रकृत, तर त्याचं पठण करता येईल. त्याच पद्धतीनं आद्य शंकराचार्य यांनी श्री महालक्ष्मीची अप्रतिम अशी स्तुती करणारी एक अत्यंत सुंदर रचना केलेली आहे. तर त्याला कनकधारा स्तोत्र असं म्हणतात. तर या स्तोत्राचं पठण करता येईल. आता समजा ही काही जी स्तोत्र आहेत ही अगदी जे नवीन आहेत, ज्यांना संस्कृतची थोडी माहिती नाही, त्यांनी सुरुवातीला घेतलं आणि लगेच त्यांना म्हणता आलं असं नाही. तर ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी ह्या स्तोत्राचं श्रवण जरी अत्यंत भावपूर्ण भक्तिभावाने केलं ना तरी सुद्धा त्याचा उत्तम लाभ आपल्याला मिळू शकतो. बरं, अत्यंत भाव जो आहे तो भाव, आपल्या मनातला शुद्ध सात्विक भाव, त्या देवतेप्रती असलेली जी एक कृतज्ञता आहे, तो जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. तिला मनोमन प्रार्थना करावी की हे माते श्री महालक्ष्मी, तुझी कृपा जी आहे ती आमच्यावर, आमच्या कुळावर अखंड राहू दे. कोणतंही जर ऋण असेल, आर्थिक काही ऋण असेल तर ते दूर होऊ दे तुझ्या कृपेने, अशी देखील श्री मातेला, महालक्ष्मीला प्रार्थना करावी. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही इथे जप करणं अपेक्षित आहे. कारण श्री महालक्ष्मी ही विष्णूंसहित आलेली महालक्ष्मी जी आहे ना ती विशेष आपल्याला आशीर्वाद देणारी असते. म्हणून नमो भगवते
वासुदेवाय या मंत्राचा किमान थोडा तरी जप करून मग श्री महालक्ष्मीचा जप करावा। आणि विशेष म्हणजे या दिवशी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा जो पूर्ण चंद्र आहे पौर्णिमेचा, ह्या चंद्राला अजून एक नाव आहे धर्मशास्त्रामध्ये, त्याला सोम म्हणतात। तर असं हे जे सोमतत्व आहे, जो अमृताचा वर्षाव आहे, चंद्र किरणामधून हे सोमतत्व जास्तीत जास्त पृथ्वीवर त्या दिवशी पाझरत असतं चंद्रप्रकाशामधून। तर ह्या सोमतत्वाचा आपल्याला लाभ व्हावा, ह्या अमृत किरणांचा आपल्याला लाभ व्हावा। दुसरं याचं महत्त्व म्हणजे आरोग्यता प्राप्ती आणि आर्थिक उन्नती यासाठी कोजागिरीचं विशेष अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मशास्त्रात आहे। तर या चंद्रकिरणांचा आपल्याला लाभ व्हावा म्हणून चंद्रप्रकाशामध्ये न्हाऊन निघालेलं असं जे दूध आहे, छान मसाला दूध तयार करून ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवणं याला विशेष महत्त्व आहे। तर असं दूध जे चंद्रप्रकाशामध्ये न्हाऊन निघालेलं आहे, अशा दुधाचा प्रसाद या दिवशी घेण्याला विशेष महत्त्व आहे। तर असंही दूध प्रसाद म्हणून आपण भक्षण करत, तीर्थप्रसाद म्हणून आपण हे दूध भक्षण करू शकतो। आणि श्री महालक्ष्मीची जी आपल्याला जशी जमेल तशी सेवा या दिवशी निश्चित करा, यासाठी हा व्हिडिओ केला होता, हे प्रयोजन केलं होतं। असे हे जर विषय आपल्याला विविध विषय आवडत असतील तर आपल्या ओळखीत या व्हिडिओचा प्रसार मात्र निश्चित करा। जास्तीत जास्त लोकांना ह्या चांगल्याचा लाभ होऊन देणं ह्याचा सुद्धा पुण्याचा वाटा असतो बरं का। तर तसं निश्चित करा। धन्यवाद।